शिवसेनेच्या वेगळ्या गटासाठी पत्र पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। ऑपरेशन टायगर बाबत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। शिवसेनेच्या वेगळ्या गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वेगळ्या गटाबाबत लोकसभा अध्यक्षांना हे पत्र दिल्याचं कळतंय। पत्रावर 6 खासदारांच्या सह्या असल्याची माहिती आहे। वेगळ्या गटाबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचं कळतंय। यापूर्वी असं पत्र दिलं जाण्याची फक्त शक्यता वर्तवलेली जात होती, पण आता हे पत्र दिल्याची माहिती मिळते। त्यापूर्वीच अरविंद सावंतांनी देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं होतं। अर्थात शिवसेना उभाटाची बाजू ऐकण्यासाठीचं हे पत्र होतं आणि व्हीप कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचं हे पत्र होतं। पण आता या ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांनी सुद्धा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याचं कळतंय। शिवसेनेच्या वेगळ्या गटाच्या स्थापनेसाठी हे पत्र असल्याचं कळतंय। वेगळ्या गटाबाबत लोकसभा अध्यक्षांना हे पत्र दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। पत्रावर 6 खासदारांच्या सह्या असल्याची सुद्धा माहिती आहे। शिवसेनेच्या वेगळ्या गटाच्या स्थापनेसाठीच्या हालचाली आता आणखी वेगानं सुरू आहेत। लोकसभा अध्यक्षांना याबद्दल पत्र दिल्याचं सुद्धा कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। वेगळ्या गटाबाबत लोकसभा अध्यक्षांना हे पत्र दिल्याची माहिती आहे। पत्रावर 6 खासदारांच्या सह्या असल्याचं सुद्धा कळतंय। वेगळ्या गटाबाबत लोकसभा अध्यक्षांना हे पत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता राजकीय भूकंप येऊ पाहतोय महाराष्ट्रात सुद्धा। ठाकरेंचे 6 खासदार हे फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात होतं, पण आता त्या दृष्टीनं लोकसभेत सुद्धा हालचाली बघायला मिळत आहेत। आणि याचबद्दल बोलण्यासाठी झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर आपल्यासोबत आहेत। कमलेश सर, शिवसेनेच्या वेगळ्या गटासाठी आता लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचं कळतंय, त्यामुळे आतापर्यंत ज्या फक्त बातम्या होत्या त्या बातम्यांना आता मूर्त रूप येताना दिसतंय। सौरभ, ज्या प्रकारची माहिती दिल्लीतनं येते तर आज सकाळी साधारणपणे अर्ली मॉर्निंग आपण म्हणू शकतो, साधारणपणे 6च्या सुमारामध्ये ओम बिर्लांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले गेल्याची माहिती आहे। काही प्रमुख नेते राज्यातले, त्यातही विशेष करून मराठवाड्यातले एक आमदार आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका होती। आज सकाळी शेवटचे खासदार ज्यांची सही बाकी होती, जी माहिती कळते, अर्थात ती अजूनही त्याबद्दल अधिकृतरित्या कोणी बोललेलं नाही, पण 5 खासदारांच्या सह्या या आधीच झाल्या होत्या। जेव्हापासून चर्चा सुरू होती, केवळ एका खासदाराच्या सहीसाठी अडलं होतं आणि ते म्हणजे ओमराजे निंबाळकर, ज्यांना आपण काल भेटून त्यांना आपण प्रश्नांची सरबत्ती केली होती, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। तेव्हा त्यांनी थेट त्याच्यावरती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं होतं। त्यांनी नकारही दिला नाही किंवा कुठल्या गोष्टी कबूलही त्यांनी केल्या नाहीत, पण एकंदरीत त्यांची बॉडी लँग्वेज बघतात, त्यांची उत्तरं बघतात, ते जाणाराची चिन्ह होती आणि म्हणूनच आपल्याकडे माहितीच्या आधारे आपण त्यांना तिथे प्रश्न विचारले होते। पण जी माहिती येते आज सकाळी शेवटचे त्याच्यातले ऑपरेशन टायगरमध्ये जो आकडा गरजेचा होता, त्याच्या दृष्टीने 6वा आकडा असणार आहे, 6वे खासदार असणार आहे। ओम राजे निंबाळकर यांची सही झाल्याची माहिती आपल्याला कळते आणि या सह्यानंतर 6 खासदारांनी वेगळ्या आपल्या आसन व्यवस्थेसाठी किंवा वेगळा गट स्थापन करत असल्याचं पत्र हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेलं आहे। शेवटची जी सही होती त्या पत्रावरती काल आज पहाटे ही झालेली आहे। रात्री उशिरा चार्टर फ्लाईटने ओम राजे निंबाळकर तिकडे गेले, त्यांनी ती सही केली। त्यांच्यासोबत एक स्थानिक आमदार मराठवाड्यातले होते आणि ते सगळं पाठवून ते परत महाराष्ट्रात परततील। पण या सगळ्या चर्चांना अजून अधिकृतरित्या स्वतः शिंदेच्या पक्षाकडून, शिवसेनेकडून कोणीही दुजोरा दिलेला नाही। पण ही जी माहिती कळते आपल्याला, साधारणपणे या माहितीच्या आधारे जर आपल्याला असं म्हणायचं असेल की जर ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाले किंवा जो दावा मगाशी शायना यांची करत होत्या तो नक्कीच त्याला गांभीर्याने घ्यावा लागेल। हा वेगळा गट स्थापन झाल्याने राज्याच्या राजकारणामध्ये आपण म्हणतोय की पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो। पुन्हा एकदा जून महिना हा ठाकरेंसाठी कशा प्रकारे संकटाचा ठरलेला आहे। कालपर्यंत जे फक्त पेल्यातलं वादळ वाटत होतं, ते वादळ आता शिवसेनेच्या किनाऱ्यावरती येऊन धडकलंय आणि पुन्हा एकदा शिवसेनेला मोठ्या प्रमाणात डॅमेज करणारं हे वादळ ठरू शकतं। दुसरी गोष्ट, काल ज्या प्रकारे चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी एक प्रकारे कबुलीच दिली होती की खासदारांना 15 कोटीची ऑफर दिली जाणार आहे, ऍडव्हान्स दिला जाणार आहे। आपला सपना मनी मनी नावाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं, काल एक पोस्ट त्यांनी केली होती। त्याच्यानंतर आता पत्र द्यायला चाललेत अरविंद सावंत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर एक प्रकारे शिक्कामोर्तब होतोय। भले शिंदेच्या शिवसेनेकडून याच्याबाबत कुठल्याही प्रकारची अजूनही वाच्यता केली गेली नसली, तरी ज्या प्रकारची रिॲक्शन ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आहे, ज्या प्रकारचा त्यांच्याकडनं डॅमेज कंट्रोल म्हणा किंवा त्याच्यावरती कारवाई केली जाते, ही कारवाई एक दृष्ट्या या सगळ्या गोष्टींना अंडरलाईन करते की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे। या घडलं काय आहे, तर ही माहिती आपल्याकडे जी येते दिल्लीतल्या राजकीय सूत्रांकडून की 6 खासदारांच्या सह्या झालेल्या आहेत।
ओम बिर्ला यांच्याकडे पत्र गेलं. शेवटचे 5 सह्या या गेल्या आठवड्यात ऑलरेडी झालेल्या होत्या. एक सही बाकी होती जी आज पहाटे झालेली आहे. ओम बिर्ला यांच्या घरी गेले होते आणि ती सही त्यांना तिथे पत्र त्यांना सहीचं देण्यात आलेलं आहे. आता हे ऑपरेशन टायगर असल्यामुळेच पहाटे सकाळी अंधारात त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं आपण म्हणू शकतो. पण कोणालाही तिथे थानपत्ता न लागता ही गोष्ट करायची होती. पण आता ही नक्की कोणापासून लपवायचं हाही एक पुढचा प्रश्न निर्माण होईल. कारण आता तांत्रिकदृष्ट्या जी रस्त्यावरची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्यांना विरोध करण्याची आहे ती तिथे नव्हती. मग हे लपवाछपवी नक्की कशासाठी झाली वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न इथे निर्माण होऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट जी या क्षणाला येते की या सह्यांनंतर जो शिवसेनेचा स्थापना दिवस आहे 19 जून रोजी दोन्ही शिवसेनांचा आपापला वेगळा स्थापना दिवस होतो. या मुहूर्तावर कदाचित त्यांचा अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश देखील होऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टींबाबत जोपर्यंत दुजोरा येत नाही तोपर्यंत आपण थांबूया. दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून मात्र या मोठ्या बातम्या सध्या आपल्या समोर येताना दिसत आहेत. कमलेश सर, आणखी एक प्रश्न आहे माझा. एकनाथ शिंदेनी जेव्हा बंड केलं होतं त्यातल्या फार बारीक सारीक घडामोडी तुम्ही कव्हर केलेल्या होत्या पत्रकार म्हणून तेव्हा, आणि आतल्या सुद्धा बऱ्याच गोष्टींचं तुम्ही विश्लेषण करताना सुद्धा ते मांडलेलं होतं. आता 6 खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या. ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा नेमका काय असू शकतो? कारण एक कुजबूज अशी सुद्धा ऐकायला मिळते की काही आमदार सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ शकतात. बघा, सध्या या सगळ्या गोष्टी राजकीय गरजेपोटीच केल्या जातात. आता दिल्लीमध्ये एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता ही एक प्रकारची तिथली राजकीय निकड किंवा तिथली गरज होती. आपण बघितलं की तृणमूल काँग्रेसमध्ये जी फूट झाली, तृणमूलचा एक वेगळा गट स्थापन झाला, त्यांनी स्वतःला एका वेगळ्या पक्षामध्ये तिथे विलीन केलं. आता नव्याने पुन्हा शिवसेनेचे खासदार गेले. दिल्लीमध्ये आकड्यांची जुळवाजुळव नक्की का सुरू आहे हाच अनेकांना प्रश्न पडलेला की पुन्हा एकदा डिलिमिटेशनचं बिल आणायचं आहे का? गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधीच हे बिल आल्यामुळे कशा प्रकारे एनडीए सरकारला तिथे लॉस ऑफ फेस झाला होता. तसं पुन्हा एकदा ते नव्याने आणण्याची आहे का? कारण 6 महिन्यात ते आणता येणार नाही, पण पुन्हा जेव्हा आणायचं असेल तेव्हा ताकद पूर्ण असेल का? महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवरती याचा काय परिणाम होऊ शकतो का? गेले महिनाभर आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीमध्ये काही ना काही घडताना दिसत आहेत. भले राजकारणावरती आपण बघितलं की त्या मंचावरती काही घडत नाही, पण पडद्यामागे अनेक हालचाली घडतात. या हालचाली नक्की का घडतायत? पुन्हा एकदा राजकीय महत्वाकांक्षांच्या आडून हे सगळं राजकारण केलं जात आहे का? विरोधी पक्षाच्या ऐवजी पक्षांतर्गतच किंवा या सगळ्या तिन्ही घटक पक्षांच्या अंतर्गतच काही रस्सीखेच आहे का? त्याच्यामध्ये कुठली इगोचा लढाई आहे का? त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची रस्सीखेच आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू उलगडत जातील. कसं आहे ना सौरभ, हे एखाद्या महाराष्ट्रातलं राजकारण मी नेहमी सांगतो की कुठल्याही एखाद्या वेब सिरीज किंवा थ्रिलर पेक्षा कमी नाहीये. इथे नवीन नवीन घडामोड होते आणि जोपर्यंत पुढची घडामोड होत नाही तोपर्यंत आपल्याला मागे घडलेल्या घडामोडीचा उलगडा इथे होत नाही. आधी दोन्ही घडामोडींचा आपण सिक्वेन्स बघायला गेलो किंवा जसं अमित शहा म्हणतात ना, क्रोनॉलॉजी समजू, तर ही क्रोनॉलॉजी जेव्हा आपण लावायला जातो किंवा तर ठिपक्यांचा जो गेम असतो ज्याच्यामध्ये आपण एक एक आकडे जोडत असतो आणि मग सगळं चित्र क्लिअर होतं, तसं या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र झालेलं आहे. जशी जशी एक एक घडामोड होते, हे जे बिंदू जोडले जात आहेत, तसं तसं चित्र क्लिअर होत आहे. आणि मग नंतर त्याचं विश्लेषण करताना की हे नक्की का घडलं, कशामुळे घडलं, याच्या मागे कोण होतं, हे नक्की विरोधी पक्षाला कमकुवत करण्यासाठी होतं की आपली पक्षातली ताकद वाढवण्यासाठी होतं किंवा घटक पक्षातली ताकद वाढवण्यासाठी होतं. अशा एक ना एक अनेक प्रश्नांचा उलगडा इथे होत राहील. पण महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच काहीतरी घडतंय, नक्कीच काहीतरी मोठं घडतंय. कारण मी मगाशी तृणमूल काँग्रेसचं पश्चिम बंगालचं उदाहरण दिलं. पश्चिम बंगालमध्ये किमान त्या निवडणुकीची पार्श्वभूमी होती. महाराष्ट्रात आता अशी कुठलीच पार्श्वभूमी नाहीये. मग महाराष्ट्रात हे ऑपरेशन टायगर करण्याचा सध्याचा मुहूर्त नक्की का साधला गेला हा सगळ्यात मोठा प्रश्न जनतेसमोर असणार आहे. म्हणजे कदाचित जनतेसमोर या गोष्टींचा सध्या आजच्या क्षणाला अनेक प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी राज्यातला दुष्काळ आहे, नीटच्या परीक्षा आहेत, वेगवेगळ्या प्रश्न भेडसावत असतील. पण राजकीय वर्तुळामध्ये मात्र हा प्रश्न नक्की विचारला की हे नक्की आता का घडतंय. राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये टायमिंगला प्रचंड महत्व आहे. त्यामुळे हे टायमिंग नक्की का जुळून आणलेलं आहे. कदाचित जशा जशा घडामोडी घडत जातील पुढच्या काही गोष्टींमध्ये राजकीय पटलावरती जशी जशी पात्र आपापल्या मुवमेंट्स करत जातील तसं तसं हे चित्र क्लिअर होईल की नक्की का घडलं, का घडवलं गेलं, ऑपरेशन टायगरची आताच गरज का पडली. या सगळ्यांचे प्रश्न कदाचित आपल्याला एकच वाक्य देऊ शकतात, ते म्हणजे वेट अँड वॉच. बरोबर सर, सध्या आपण फक्त जरतरवर बोलतोय आणि सूत्रांकडून जी माहिती येते त्या आधारे आपण बोलतोय. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही खासदार भाजपने गळाला लावले आणि त्यानंतर एका छोट्या पक्षात ते सर्व खासदार सामील झाले, अर्थात वैधानिक काही तरतुदींसाठी. तोच पॅटर्न महाराष्ट्रात बघायला मिळू शकतो की थेट शिवसेनेमध्ये हे सगळे खासदार प्रवेश करतील शिंदेंच्या?
हे आता ते बघावं लागेल. म्हणजे जेव्हा शिंदेंनी बंड केलं होतं किंवा शिंदेच्या भाषेत त्यांनी उठाव केला होता, तेव्हा त्यांच्याकडे विलीन होण्यासाठी कुठला पर्याय नव्हता. आता जर हे खासदार फुटत असेल तर त्यांच्याकडे विलीन होण्यासाठी पर्याय. घटनेचं 10वं परिशिष्ट 10th शेड्यूल ज्याची वारंवार चर्चा केली गेली होती, जेव्हा शिंदेचंही बंड झालं, नंतर जी कोर्टात लढाई लढली गेली आणि त्या घटनेच्या 10व्या परिशिष्टाचा पक्षांतर विरोधी कायद्याचा अनेकदा तिथे दाखला दिला गेला की त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, की थेट उभीफूट मानली जात नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी विलीनच व्हावं लागतं. आता अर्थात तो सगळा ते सगळं प्रकरण हे सुप्रीम कोर्टासमोर सर्वोच्च न्यायालयासमोर पेंडिंग आहे. ते जेव्हा त्याची सुनावणी होईल तेव्हा सगळ्या विषयांची चर्चा होईल. पण आताच्या क्षणाला हे खासदार सर्वाधिक सेफ यांच्यासाठी कुठली बाजू असू शकते, तर ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना सेफ करण्यात आलं तसं यांनाही इथे सेफ करण्यासाठी कुठे विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला जातोय का? जसं मी म्हटलं ना की जेव्हा शिंदे थेट भाजपात गेले असते तर कदाचित त्यांच्या त्या बंडाला किंवा त्यांच्या भाषेतल्या उठावाला तेवढी धार राहिली नसती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचं वेगळं अस्तित्व ठेवलं. शिवसेना ही आपली आहे, आपणच ओरिजिनल शिवसेना आहोत असा दावा त्यांनी तेव्हा केला होता. पण आता जे शिवसेने ते समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जर कुठून वेगळा गट करत असेल तर त्यांच्याकडे शिवसेनेचाच पर्याय आहे आणि ते सांगताना हेही सांगू शकतात की आम्ही ओरिजिनल शिवसेनेतनंच आलेलो आहोत, शिवसेनेतनंच आम्ही शिवसेनेतच जातोय. त्यामुळे विलिनीकरणासाठी त्यांना फार तांत्रिक प्रक्रिया पार पाडावी लागेल असं एक प्रकारे जरी असलं तरी त्यांना एक पॉलिटिकल आपण म्हणतो की जो मेसेज जातो पॉलिटिकल तुम्हाला मसल फ्लेक्सिंग जे असतं का तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये जाताना जी उत्तरं द्यायची आहेत तर त्या प्रकारे तुम्हाला तिथे ती बाजू पॉलिटिकली त्यांची एक प्रकारे सेफ करण्याचा प्रयत्न केला जाईल, कुशनिंग केलं जाईल तिथे की आम्ही शिवसेनेतच जात आहोत आणि हीच ओरिजिनल शिवसेना आहे. आणि आपण ही सगळी वाक्य मागे ऐकलेली आहेत सौरभ, की बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार आणि जनतेचे प्रश्न आणि ज्या प्रकारे खऱ्या पद्धतीने प्रश्न मांडले जात आहेत, बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष, मराठी माणसाच्या हक्कासाठीचा, हिंदुत्वासाठीचा पक्ष वगैरे वगैरे अशी अनेक वाक्य आपण ऐकायला तयार राहायला हवं आता. आणि हीच कदाचित कारणं त्यांच्याकडनं दिली जातील आगामी काळामध्ये. पण माझं म्हणणं आहे की राजकारणामध्ये नेहमीच मी एक वाक्य सांगत असतो की जे समोर दिसतं चित्र ते फक्त एक प्रकारचं तुमचं एक दाखवण्यासाठी एक दिखावा तो असतो. त्याच्या मागे घडणारं राजकारण जे आहे ते खरं राजकारण असतं. याच्यात नक्की काय घडलेलं आहे, जसं जसं या घटना पुढे येतील जशा जशा सांगितलं जाईल, पण जे मी सांगितलं ती कारणं दिली जातील, पण खरी कारणं नक्की काय होती ही कळायला कधी थोडासा कालावधी जावा लागेल. ठीक आहे, बरोबर आहे. कमलेश सर, धन्यवाद आपल्या या विश्लेषणाबद्दल. तर कमलेश सुतार आपल्यासोबत होते, झी 24 तासचे संपादक.